यावेळी दीदीचं बर्थडे सेलिब्रेशन एखाद्या स्पेशल ठिकाणी करायचं म्हणून आम्ही पोहोचलो ठोकरवाडी डॅमवरील गिब्स कॅम्पिंगला. पुण्यापासून 1 तासाच्या प्रवासानंतर 4 वाजता आम्ही तिथे चेक इन केलं. गेल्या गेल्या रिफ्रेशमेंटमध्ये आम्हाला मिळाले गरमागरम भजी आणि चहा. तसा आमचा अख्खा थकवा निघून गेला. मग आम्ही गेलो डॅमचा व्ह्यू एन्जॉय करत सनसेट बघायला. इथं बरंच मोठं ग्राउंड आणि खूप सारा स्पेस असल्यानं आम्ही क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम आणि चेससारखे आउटडोअर तसेच इनडोअर गेम्स एन्जॉय केले. तोपर्यंत इकडे बार्बिक्यूची तयारी सुरू झाली, ज्यामध्ये व्हेजवाल्यांसाठी पनीर तर नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन बार्बिक्यू होते. ते खाऊन आम्ही दीदीचं सेलिब्रेशन करून घेतलं. तिथे छान म्युझिक होतं तर थोडा वेडावाकडा डान्स पण केला. तोपर्यंत इकडे डिनरचा मेनू आला. इथलं नॉनव्हेज सोबतच व्हेज पण चवीला अप्रतिम होतं. त्यामुळे सर्वांनी पोटभर जेवण केलं, थोड्या गप्पा मारल्या आणि सर्वजण झोपी गेले. तिथलं वातावरण इतकं थंड होतं की इतक्या गरमीत सुद्धा पहिल्यांदाच फॅनशिवाय मस्त झोप लागली. सकाळी उठल्या उठल्या समोर सनराईज आणि हिरव्यागार झाडांना पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मग पटकन फ्रेश होऊन चहा नाश्ता केला आणि मी मस्त फोटो व्हिडिओ शूट करण्यासाठी डॅमकडे गेले. इथं काही जण स्विमिंग पण करत होते आणि रिस्क नको म्हणून त्यांना सेफ्टी जॅकेट पण प्रोव्हाइड केले होते. तर या उन्हाळ्यात थंडावा शोधण्यासाठी भरपूर खर्च करून कोकणात जाण्याऐवजी ठोकरवाडी डॅमवरील गिब्स कॅम्पिंगला नक्की व्हिजिट करा, कारण इथला नजारा कोकणापेक्षा कमी अजिबात नाही. बाकी डिटेल्स मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलेत, ते एकदा नक्की चेकआउट करा.